श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग नाम समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ। आपण येथेच जेवण्य उरले ते अन्न वाटण्य परंतु वाया दवडण्य हा धर्म नव्हे। आपण पोटभर जेवल्यावर जे अन्न उरेल ते वाटावे, ते वाया घालवणे हा काही धर्म नव्हे। तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्यांची ज्ञान जनास सांगावे। बुडतयासी त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे। ज्याला पोहायला येत असेल त्याने इतरांना बुडू देऊ नये। उत्तम गुण स्वय घ्यावे, ते बहुतांस सांगावे। वर्तल्याविण बोलावे, ते शब्द मिथ्या। स्वतः उत्तम गुण घ्यावेत आणि मग ते इतरांना सांगावेत। स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे खोटे बोलण्यासारखेच आहे। स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे, जपध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे। स्नान संध्या देवार्चन एकाग्र मनाने जप आणि ध्यान तसेच हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण हे केलेच पाहिजे। शरीर परोपकार्य लावावे, बहुतांच्या कार्यास यावे। पुण्य पडव नेदावे, कोणी एकाचे आपले शरीर परोपकारासाठी जिजवावे, अनेकांच्या उपयोगी पडावे। कुणाचेही उणे पडू देऊ नये। आडले जाकसल्या जाणावे, यथानशक्ती कामास यावे। मृदवचनेय बोलत जावे, कोणी एकासी कुणी अडले असेल गांजलेले असेल तर ते जाणून घ्यावे आणि त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करावी। कुणाशीही मृदू वचनांनी बोलावे, दुसऱ्याच्या दुःख्य दुःखवावे, परसंतोष्य सुखी व्हावे। प्राणिमात्रास मिळून घ्यावे, भया शब्देय दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे। गोड शब्दाने प्राणिमात्रांना आपलेसे करून घ्यावे। बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे। पारखे जन अनेकांच्या अन्यायाची त्यांना क्षमा करावी, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी। परके लोक असतील त्यांना आपल्या बाजूचे करून घ्यावे, दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे। लोकांस परीक्षेत जावे, नाना प्रकारे दुसऱ्यांच्या अंतरंगातील विचार जाणून त्यानुसार त्यांच्याशी वागावे। नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत असावे। नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे। क्षमारूपेय मोजकेच बोलावे, कुणी काही विचारले तर तात्काळ त्यास प्रत्युत्तर द्यावे। कधीही कुणावर रागावू नये, सर्वांना क्षमा करावी। आलस्य अवघाच दवडावा, येत उदंडची करावा। शब्दमत्सर न करावा, कोणी एकाचा आळस पूर्णपणे झटकून टाकावा। उदंड प्रयत्न करीत राहावे, दुसऱ्या कुणी बोललेला एखादा शब्द धरून त्यावर वितंडवाद कधी घालू नये। उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोला, सावधपणे करीत जावा। संसार आपला उत्तम पदार्थ असेल तो दुसऱ्यास द्यावा, शब्द विचारपूर्वक बोला। आपला संसार दक्षतेने करीत जावा। मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे। येण्या प्रकारे मरणाचे नेहमी स्मरण ठेवावे आणि हरिभक्तीस सादर असावे। या प्रकारे वागून मेल्यावरही कीर्तिरूपे उरावे। नेमकपणे वर्तोळ लागला, तो बहुतांस कळवा आला। सर्व आर्जवी तयाला काय उणे। याप्रमाणे उत्तम गुणाने युक्त असे त्याचे नेमस्त वागणे पाहून अनेक लोकांत तो प्रसिद्धी पावतो। मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात, मग त्याला काहीच उणे पडत नाही। ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजनेय जगदीश तृप्त होये। अशा विशेष उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्यालाच माणूस म्हणावे। त्याने केलेल्या भजनाने जगदीश प्रसन्न होतो। उदंड धिक्कारून बोलती तरी चळव नेदावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू। लोक जरी खूप धिक्कारून बोलले तरी आपली शांती कधी ढळू देऊ नये। जे दुर्जनांनाही आपलेसे करतात ते साधू धन्य होत। उत्तम गुण्य शृंगारला, ज्ञानवैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला। भूमंडळीय उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो, ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच एक या भूमंडळावर उत्तम म्हणून जाणावा। स्वय आपण कष्टाव्य, बहुतांचे सोसित जाव्य, झिजोन कीर्तीस उरवाव्य। नाना प्रकारे आपण स्वतः कष्ट करावेत, अनेकांचे वागणे बोलणे शोषित असावे आणि नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती उरवावी। कीर्ती पाहवा जाता सुख नाह्य, सुख पाहता कीर्ती नाह्य। विचारेनवीण कोठेंची नाह्य समाधान। कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये, सुखाची लालसा असेल तर कीर्ती मिळणार नाही। विचाराशिवाय प्रपंच वा परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही। परांतरास न लावावा धक्का, कदापि पडव नेदावा चुका। स्मासीळ तयाच्या तुका, हानी नाह्य। लोकांचे अंतःकरण कधी दुखवू नये, यात कधीही चूक होऊ देऊ नये। जो क्षमाशील असतो त्याच्या महत्त्वाची कधीही हानी होत नाही। आपल्या अथवा पराव्य कार्य अवघेंच कराव्य, प्रसंगीय कामास चुकवाव्य, हेय विहित नव्हे।
आपले असो दुसऱ्याचे असो उत्तम कार्य नेहमी करीतच असावे. प्रसंगी कामचुकारपणा करणे हे कधीही योग्य नाही. बरे बोलता सुख वाटते, हे तोंड प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावेळते, मानित जावे. चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच. म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानित जावे. कठीण शब्द वाईट वाटते, ते तोंड प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावेळते. काय निमित्त कुणी कठोर शब्द बोलले की वाईट वाटते असा तर अनुभव येतच असतो. तर मग दुसऱ्याला तरी का वाईट बोलावे. आपणास चिमूट घेतला तेण्या कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. 24 आपल्याला कुणी चिमुटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असे वागावे. त्यांना प्रसन्न राखावे. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी आपणास घात करी. कोणी एके प्रसंगी जी दुसऱ्याला दुःख देते ती वैखरी वाणी अपवित्र होय. ती वेळप्रसंगी आपल्याच घातास कारण ठरते. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावेळते. काय निमित्त जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोल तसेच उत्तर आपल्याला मिळते. मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे. आपल्या पुरुषार्थ वैभव्य बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे. हे राक्षसी क्रिया. आपल्या पराक्रमाने वैभवाने अनेकांना सुखी करावे, त्याच्यायोगे दुसऱ्यास दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण. भगवद्गीतेत बोलिले दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवद्गीतेत म्हटले आहे. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला. कित्येक लोक तयाला शोधित फिरती. जो उत्तम गुणांनी शोभत असतो तोच महापुरुष जाणावा. कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. क्रियेविण शब्दज्ञान त्यांची स्वानाचे अवमन. भले तेथे अवलोकन कदापि न करीती. क्रियेशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकासारखे असते. चांगले लोक कधीही तिकडे बघतही नाहीत. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषाकारण्य धुंडीत येती. जो मनापासून भक्ती करतो आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतो त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ऐसा जो महानुभाव तेणे करावा समुदाव. भक्तियोगे दैवाधिदेव आपुला करावा. असा जो कुणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवाधिदेव आपलासा करावा. आपण आवचित्य मरून जावे, मग भजन कोण्या करावे, याकारण्य भजनास लावावे. बहुत लोक समजा आपण अवचित मरून गेलो तर मग भजन कोण करील. असा विचार करून त्याने अनेक लोकांना भगवद्भक्ती करण्यास लावावे. आमची प्रतिज्ञा ऐसी कान्ही न मागावे शिष्यासी, आपणामागे जगदीशासी भजत जावे. 34 आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काहीही मागू नये, पण एवढे जरूर मागावे की त्यांनी आपल्या मागे जगदीशास भजत जावे. याकारणे समुदाव ज्याला पाहिजे मोहोछाव, हातोहाती दैवाधिदेव गोळेसा करावा. 35 हे व्हावे म्हणून समुदाय एकत्रित करण्यासाठी महोत्सव करावेत आणि सहजासहजी देवाधिदेव प्रसन्न होईल असे करावे. आता समुदायाकारण्य पाहिजे ती दोन्ही लक्षण्य. श्रोतीय येथे सावधपणे मन घालावे. आता लोकसंग्रह व्हावा म्हणून महंताच्या अंगी पुढील दोन लक्षणे असणे आवश्यक आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधपणे ती ऐकावीत. जेणे बहुतांश घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोधशक्ती. बहुतांचे मनोगत हातीय घेतले पाहिजे. ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधनशक्ती म्हणजे विषय नीट समजावून सांगता येईल असे वक्तृत्व हवे आणि अनेकांचे अंतःकरण जिंकता आले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण तयास मानिती प्रमाण. प्रबोधशक्तीचे लक्षण पुढे चाले. यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले ते अंगी असणे आवश्यक आहे. ते ज्याच्या अंगी दिसून येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण मानतात व त्याच्या प्रबोधनशक्तीने लोक प्रेरित होऊन कार्य करू लागतात. बोलण्यासारखे चालण्य स्वय करून बोलण्य तयाची वचनया प्रमाण्य मानिती जनी. जो बोलण्याप्रमाणे स्वतः वागतो आणि आधी स्वतः करून मग बोलून दुसऱ्यास उपदेश करतो त्याची वचने लोक प्रमाण मानतात. जेय जेय जनास मानेना तेय तेय जनही मानिना. आपण एकला जन नाना. सृष्टीमध्ये जे जे लोकांना पटत नाही ते ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. आपण एकटे असतो आणि जगात लोक अनेक असतात. म्हणून सांगाती असावे. मानत मानत शिकवावे. हळूहळू सेवटा न्यावे. विवेकाने म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. हळूहळू समजावत त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. परंतु हे विवेकाची काम्य
विवेकी करील नेम्य इतर ते बापुडे भ्रम्य भांडोच लागले. परंतु याप्रमाणे युक्तीने लोकसंग्रह करणे हे विवेकी पुरुषाचे काम आहे. त्यालाच ते जमते. इतर लोक बापडे भ्रमाने एकमेकांत भांडूच लागतात. बहुतांशीय भांडता एकला सैन्यावांचून पुरवला याकारणे बहुतांगला राजी राखावेळ. सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकट काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वांशी जो भांडतो तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तमपुरुष निरूपणनाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.